संतोषच्या सन्मान नारी शक्तीचा ह्या नवरात्री विशेष कार्यक्रमात मी मृणाल वाघ तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नवरात्री निमित्ताने आपण समाजात काम करणाऱ्या नारी शक्तीच्या कार्याचे परिचय घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आज आलो आहोत माटुंगा येथील उमा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधायला। चला तर मग जेवण बनवण्याची आवड म्हणजे माझ्या आईच्या माहेरी जॉईंट फॅमिली होती। नंतर माझ्या वडिलांकडे पण जॉईंट फॅमिली होती। सो माझ्या आईच्या आईकडे आजीकडे म्हणजे माझ्या आईच्या सगळ्या काक्या वगैरे मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करायचा। आईच्या माहेरी म्हणजे 35 जण होते एकत्र कुटुंब पद्धतीत। आणि माझ्या वडिलांकडे दादरला तिकडे पण आम्ही जवळजवळ 14 जण राहत होतो। त्याच्यामुळे आजीला काकीला आईला सगळ्यांना स्वयंपाक करताना बघत होते। त्याच्यामुळे ते नकळत सारखं तेच डोळ्यासमोर असल्यामुळे आणि पूर्वी कसं चाळ सिस्टम असले घर लहान असायचं, मग आई अभ्यासाच्या वेळी पण मला स्वयंपाकखोलीत वन रूम किचन चाळीचं असल्यामुळे की तिथेच घेऊन बस किचनमध्ये। सो त्यावेळी अभ्यास करताना पण आजी काकी आई हे सगळं तिकडे स्वयंपाक करताना बघत होते। तर नकळत ते बहुतेक झिरपत गेलं आतमध्ये आणि तिथूनच सुरू झालं म्हणजे। पण त्यावेळी अर्थात आम्हाला एवढी मुभा नव्हती की वाटायचं काहीतरी करू का आपण, मग आजी आणि अगं आम्ही आहोत ना, तू काही करू नकोस। पण ते बघत बघत ते नकळत संस्कार होत गेले तसे। खरं तर मी गोवा गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करत होते आणि माझी आई अचानक गेली आणि इथे माझ्याकडे सगळे सिनियर सिटिझन्स होते। माझ्या 2 आज्या होत्या, म्हणजे एक होती माझी जवळ 91 वर्षाची आजी, एक होती माझी 84 वर्षाची आजी। माझे वडील अपंग होते म्हणजे आहेत आणि माझी मुलगी तेव्हा ती 7वीत होती। तरी मी ह्या सगळ्या माझी ह्याने ट्रान्सफर झाली गोव्याला। आई माझी नोव्हेंबरमध्ये गेली आणि डिसेंबरमध्ये लगेचच मला बोलवलं गोव्याला। मी गेले तिकडे, परंतु काय झालं इथे ना माझ्याशिवाय धावपळ करणार असं कोणीच नव्हतं। कारण जसं मी म्हटल्याप्रमाणे ह्या दोघी सिनियर सिटिझन्स होत्या, माझी मुलगी लहान होती आणि वडील अपंग असल्यामुळे सगळं माझ्यावरच अवलंबून होतं। तर मी 3 महिने तिकडे राहिले आणि तिथून मी व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवर बघायचे ना, तर खूप असं मला घरात खूप अशी बेचैनी निगेटिव्हिटी वाटत होती, कारण सगळेच असे हवालदिल झाले होते। मग मी शेवटी ठरवलं की नाही, म्हणजे आपल्या घरच्यासाठी घर महत्त्वाचं, कुठेतरी एक आपल्याला सिलेक्ट करावंच लागतं। तर म्हटलं की घर महत्त्वाचं आणि म्हणून मग मी माझा जो गव्हर्नमेंट जॉब होता तो मी सोडला आणि इथे आले आणि लगेचच लॉकडाऊन आणि हे सगळं सुरू झालं म्हणजे। आणि त्यावेळी मग कसं सगळंच बंद होतं, मग शेजारी पाजारी आपलं खाण्यापिण्याची देवाणघेवाण व्हायची आणि आमच्या सोसायटीमध्ये पण 2-3 हे झालं होतं। तर मी म्हणजे मला असं आवडतं लोकांना मदत वगैरे करायला, तर मी त्यांना विचारलं की मी तुम्हाला जेवणाचं आणि पाठवू का, कारण प्रॉब्लेम होता ना सगळंच आणि सगळेच जण गांगरलेले होते त्यावेळी। तर मी असं पाठवायला लागले, तर माझ्या त्या मैत्रिणीने आणखीन कोणाला तरी रेफरन्स दिला की अगं तुझ्याकडे पण सगळे पॉझिटिव्ह आहेत, तर माझ्या सोसायटी ही माझी मैत्रीण, तिला विचारून बघ, ती काय असं ऑर्डर्स वगैरे घेत नाही पण तू विचारून बघ। आणि मग नंतर म्हटलं की मी म्हणजे का नाही असं हे करायचं, म्हणजे लोकांना मदत होते तेवढी, कारण लोकांना खरंच गरज आहे आत्ता आणि मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलीने प्रचंड मला हे केलं की मम्मा तू एवढे चांगले चांगले पदार्थ बनवतेस तर तू स्वतःचं सुरू कर काहीतरी। शेजारच्यांनी पण खूप तेच सांगितलं की नाही तू मी स्वतःचं काहीतरी चालू कर आणि ह्याच्यातून हे होईल। पण कसं झालं की त्या कोरोनाच्या काळामध्ये जरी मी सुरू केलं तरी सुरुवातीला म्हणजे परिस्थिती खूपच वाईट होती। तर त्यावेळी म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने मी असं बघितलं नाही, एक लोकांना मदत म्हणून ते चालू केलं आणि मग नंतर हळूहळू त्याचा खूप छान जम बसला आणि आता खूप छान वाटतंय। म्हणजे पावभाजी असते, बिर्याणी असते, नंतर पनीर साते, नॉनव्हेजवाल्यांना चिकन साते, चिकनचे वेगळे वेगळे कबाब्स असतात, तंदुरी असते, पनीरचे वेगळे वेगळे डिशेस असतात। सो पोळी भाजी असं नसतं माझ्या जेवणात, प्रत्येक पदार्थ। आणि मी स्वतः आमचं म्हणजे कुलदैवत गोव्याची, म्हणजे मी गोवा साईडची असल्यामुळे माझ्या जेवणामध्ये गोवन पदार्थांचा जास्त समावेश होतो। म्हणजे अगदी खोबरेल तेलात फोडणी दिलेले पदार्थ, भाज्या खोबरेल तेलात, मासे असतील तर ते खोबरेल तेलात तळलेले, असं सगळं गोव्याच्या पद्धतीचं आहे। पण जसं मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला मी ह्याचे कोर्सेस केले होते जेवणाचे ह्याचे, मला आवड म्हणून। त्याच्यामुळे बिर्याणी, नंतर मुगलाई डिशेस, नंतर हे मुगलाई कबाब्स वगैरे ते पण मी बनवते। जेव्हापासून मी चालू केलं ना, म्हणजे
आत्ता जेवढे जण घेत आहेत त्यातले 70% लोक हे गेले 3 वर्षापासून माझ्याकडून घेत आहेत. म्हणजे त्यांनी जी सुरुवात केली ते कंटिन्यू आजपर्यंत 3-3.5 वर्ष माझ्याचकडून घेत आहेत. आणि मी स्वतः सारस्वत म्हणजे GSB आहे. पहिल्यांदा कसं होतं की बरेच जण माझे वेगळे वेगळे कस्टमर्स असायचे, पण आता सांगून की सारस्वत पद्धतीचं जेवण ह्यांच्याकडे मिळतं असं म्हणून 90% जवळजवळ माझ्याकडचे जे घेणारे आहेत ते सगळे आमचे सारस्वत समाजाचे आहेत. त्याचप्रमाणे लोक म्हणजे आवडीने सांगतात की नाही हा पदार्थ खूप छान झाला होता, किंवा मी ना ह्यांच्याकडे एकदा गेले होते तेव्हा जेवले होते आणि त्यांनी तुमचा रेफरन्स दिला, तर तुम्ही आम्हाला पाठवू शकाल का? किंवा अजून एक दोन इथे राहतात त्या म्हणाल्या की आम्ही बाहेरगावी जातो तेव्हा टेन्शन नसतं की सासूबाईंना जेवणाचं किंवा काही, म्हणजे तुम्ही आहात म्हटल्यावर टेन्शन नसतं. तर मी एकदा उपवासाचा केक केला होता शिंगाड्याच्या पिठाचा, पण अजूनही लोकांना केक म्हटल्यावर ते उपवासाला कितपत चालेल हे थोडं जरा माहिती नसतं. त्याच्यामुळे पण त्याच्यात म्हणजे शिंगाड्याचं पीठ, त्याच्यानंतर आपलं लोणी, घरचं लोणी, कारण बटर परत बाहेरचं म्हणजे उपवासाला किती चालतं लोकांच्या मनात थोडी शंका असते. नंतर काजू बदाम, आणि ते खूप वेळ फेटावं लागतं म्हणजे. आणि त्याचा जसं आपण नॉर्मल घरी रव्याचा केक वगैरे बनवतो तसं दूध, हे लोणी, शिंगाड्याचं पीठ, साखर, पिठी साखर, आणि आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू वगैरे घालून जो आपला केकचं भांडं असतं त्याला आतून छान तूप लावून वाळूवर भाजून शिंगाड्याचा केक अतिशय अप्रतिम होतो. म्हणजे बरेचसे लोक असं म्हणतात की नाही तुम्ही खरंच अन्नपूर्ण आहात. हे जेव्हा मी ऐकते ना कुठेतरी तेव्हा इतकं आतून समाधान वाटतं. कारण आणखीन एक आहे की जेव्हा सकाळी मी स्वयंपाकाला लागते तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे माझ्या शेगडीची मी पूजा करते, आणि अन्नपूर्णेचं स्तोत्र म्हटल्याशिवाय मी स्वयंपाकाला सुरुवात करत नाही. कारण भावना असते की आपण जे काय शिजवतोय त्यातले आपले जे विचार आहेत, आपल्या मनात जे काय आहेत ते चांगले विचार, ती पॉझिटिव्हिटी आपल्या हातातून अन्नात उतरत असते आणि ती समोरच्यांच्या पोटात जात असते. तर ते माझं एक मी कटाक्षाने पाळते की तेवढं हे झालंच पाहिजे. त्यामुळे एक अतीव समाधान असतं. बरं, परत ना काय झालं की बरीच नाती जोडली गेली आहेत, म्हणजे ज्यांना मी खरं तर आत्तापर्यंत बघितलं पण नाही आहे. नुसतं फोनवर अशी ऑर्डर्स असतात. म्हणजे मध्ये माझ्या मुलीचं एक थोडं सर्जरी झाली, ती पडली धावताना. तर मी सगळ्यांना सांगितलं माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवरती की मी ना पुढचे 5 दिवस बंद ठेवते आहे कारण तिचं असं ऑपरेशन आहे म्हणून. तर तुम्हाला खोटं वाटेल, 1-2 जणांनी अक्षरशः माझ्या अकाउंटला ना 15,000-20,000 जीपे केले की तू काही विचार न करता, म्हणजे नुसतं चपाती भाजीचा डबा आहे म्हणून तू तेवढेच रिस्ट्रिक्ट न राहता, कधी गोड असेल किंवा कधी काही स्पेशल, आता नागपंचमी असेल, पातोळ्या केल्या असतील तर तू आठवणीने पाठवतेस. तर एक कुठेतरी ते बॉन्डिंग आहे. तर तू असं समजू नको, आपले हिशोब आणि हे चालतच राहतील, परंतु हे काही अडचणीच्या वेळी मदत लागली म्हणजे ही जी जोडलेली नाती आहेत ती शब्दांच्या पलीकडची आहेत. म्हणजे रक्तानी नाही पण डब्यांनी जोडलेली नाती आहेत. पोटातून म्हणतात ना मार्ग जातो, आणि त्याचं खरंच मला उत्तम म्हणजे अनुभव ह्या 3-4 वर्षात खूप मिळाले. घरासारखे स्वच्छ, दर्जेदार, मुख्य म्हणजे स्वतः शिजवलेले जेवण लोकांना खाता यावे ह्यासाठी उमा कुलकर्णी मुंबईकरांच्या अन्नपूर्णा झाल्या. आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात एका नव्या नारी शक्तीसह. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बोला आई जगदंबेचा उदो उदो.